मुंबई पालिकेतील शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते अमय घोलेंनी तक्रार केली। अंधेरीतील कोना या हॉटेलची पाटी मराठीत नसल्याचा घोलेंचा आरोप आहे। पालिकेच्या के वेस्ट वॉर्डमध्ये अमय घोलेंनी ही तक्रार केली। तर नसरापूर प्रकरणामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक स्वतः लक्ष घालून तपास करत आहेत। सरकारी वकील अजय मिसरी यांनी माहिती दिली आहे। आरोपीवरती लवकरच दोषारोपपत्र दाखल करून खटल्याचं कामकाज सुरू करणार आहे। अजय मिसरी यांनी ही माहिती दिली। बऱ्यापैकी तपास पूर्ण झाला आहे। याच्यात आम्ही लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे। यात हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे फास्ट ट्रॅक कोर्टाची नियुक्ती करण्यात येणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रात लवकरात लवकर तपास संपून लवकरात लवकर ही केस चालून न्यायनिवाडा होईल याची पूर्ण काळजी सरकार पक्षातर्फे घेण्यात येणार आहे। लवकरच याच्यात दोषारोपपत्र दाखल करून हा खटल्याचे कामकाज सुरू केले जाईल। तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी एआयडीएमकेच्या 30 बंडखोर आमदारांची भेट घेतली आहे। विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी एआयडीएमकेचे 30 आमदार विजय यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात आली। एआयडीएमकेचे बंडखोर नेते SP वेलुमणी आणि CV पुष्पमुगन यांनी भेट घेतली। मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात TVK आमदारांची सुप्रीम कोर्टात धाव आहे। मद्रास उच्च न्यायालयानं आमदार श्रीनिवास सेतुपतींना फ्लोर टेस्टच्या वेळी मतदान करता येणार नाही असा निर्णय दिला होता। या TVK आमदारानं एका मतानं विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेला होता। तर लातूर जिल्ह्यामध्ये सध्या चलन तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडलं असून बँकांमधून पुरेशी रोकड मिळत नाहीये। तर दुसरीकडे ATM सेवाही कोलमडल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो। तर परभणी जिल्ह्यामध्ये चलन तुटवडा निर्माण झालेला आहे। बँक आणि ATM मध्ये कॅश मिळत नसल्यानं ग्राहकांमध्ये नाराजी आहे। अनेक ATM मधून केवळ 100 रुपयांच्या नोटा मिळत आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। परभणीमध्ये गेल्या महिनाभरापासून जे आहे ते कॅशचा तुटवडा सातत्याने जाणवतोय। ATM वर गेल्याच्या नंतर फक्त 4000 रुपये निघत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। दुसरीकडे बँकांमध्येही गेल्याच्या नंतर जे आहे ते रोकड मिळत नसल्याचा आरोप सामान्य नागरिकांकडून केला जातो। मी सध्या ICICI आणि SBI ATMच्या बाहेर आहे। या ठिकाणी काही नागरिक जे आहेत ते पैसे काढण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत। सध्या लग्न सराई आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांकडनं आता खत बियाण्यांची खरेदी केली जाते। मात्र कॅशच नसल्यामुळं जे आहे ते सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागते। आपण बोर्ड बघा, या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे की एका वेळेस फक्त 4000 रुपये काढावे। आता यावर काय निर्णय घेतला जातो, काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर गुंडा, TV9 मराठी, परभणी। तर हिंगोलीमध्ये मागील 1.5 महिन्यांपासून कॅशचा तुटवडा जाणवतोय। बँकेमधून 2000पेक्षा जास्त कॅश दिली जात नाही। ATM मधून कॅशच निघत नसल्याचं चित्र आहे। 3 फिरलो बा, तिकडे याच्याकडून आलो, तिकडून इथून आता तिसरं आहे। त्याच्यात पण नाहीत, काय करायचं मग आता? बँकेत गेलो तर बँकेत गेलो नाही, आता बघतो बँकेत जाऊन काय म्हणतात ते। बँकेत काय विचारलं नाही मी अजून, पण ATM मध्ये चालू आता। 3 ATM फिरून काहीच तुम्हाला कुठलाच ATM कुठलंच नाही, खाली आहे सर्व। अच्छा, त्याच्यामध्ये कॅश नाही भेटत। बरं। मी 5 ATM फिरलो आणि बँकेत गेलो तो बँकेवाले 2000च्या पुढे देऊ शकत नाही पैसे असे सांगायचे। हा समस्या 1 एप्रिलपासून आहे। 1 एप्रिलपासून असा 1.5 महिना होत आला। आमचे नाफेडचे चण्याचे पैसे आलेले ते पण आम्हाला मिळत होता। खतं बिय घ्यायला पण समस्या आहे आम्हाला। तर परभणीमध्ये वाळू माफियानं माजी सरपंचाला ट्रकनं चिरडलाय। पूर्णा तालुक्यातील सदलापूर येथील ही घटना आहे। माजी सरपंच पंडितराव म्हात्रे यांचा जागीच मृत्यू झालाय। घटनेनंतर संतप्त जमावानं वाळूचा ट्रक पेटवून दिला। घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी आरोपी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतला। तर मीरा रोडमध्ये वाहन चालकाला फेरीवाल्याकडून शिवीगाळ करण्यात आली। पत्ता विचारण्यासाठी थांबलेल्या वाहन चालकाला दमदाटी करण्यात आली। तक्रारीनंतर पालिकेनं केवळ नावापुरतीच कारवाई केल्याचा आरोप होता। रुंद रस्त्यावर फेरीवाल्यांकडून अतिक्रमण केल्याचा आरोप आहे। रोड पे रुका, बीच में आए रोड बीच में रोड इसका फोटो हम लोग मत चल फोटो है, चल कैसे डर जाएगा हमसे फोटो से लेके, चल भाग कैसे। तर सांगलीच्या जतमध्ये मोठेवाडीमध्ये भिंत कोसळल्यामुळे 6 भाविकांचा मृत्यू झालाय। वादळी वाऱ्यामुळे चिरा विटांची भिंत कोसळली, त्यामुळे ही दुर्घटना घडली असून यात 6 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झालेले आहेत। वादळी वाऱ्यामुळे भाविकांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आश्रय घेतलेला, मात्र पत्र्याचं शेड कोसळल्यानं कच्च्या अवस्थेतील भिंत कोसळली।
अत्यंत वाईट घटना ही घडलेली आहे. ज्यांचा यामध्ये मृत्यू पावलाय त्यांच्यासाठी मी परमेश्वर चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. जे जखमी लोक आहेत त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार व्हावा यासाठी सर्व प्रशासन मदत करतंय. परत एकदा सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.